27 गावांवरती नेहमीप्रमाणे हा अन्याय होतच आलेला आहे। गेले काही वर्षांपासून आमची ही ठाम मागणी होती की आम्हाला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहायचं नाहीये आणि त्याचा निषेध आम्ही विविध स्तरांवरती नोंदवलेला आहे। आम्ही टॅक्स देखील आता भरणार नाही कारण का आम्हाला इथे राहायचंच नाही। परंतु एक प्रकारे ज्यावेळी जसे ब्रिटिश होते ते ब्रिटिश जी राजवट होती ती देखील आम्हाला परवडत होती, पण आता त्या ब्रिटिश राजवटीपेक्षाही बेकार काम जे चालू आहे ते आज 27 गावांमध्ये चालू आहे। आज ही क्लस्टर योजना म्हणजे इथला स्थानिक भूमिपुत्र, स्थानिक गावकरी, त्याची शेत जमीन त्यांनी इतक्या वर्षाचे जोपासलेले ज्या जागा आहेत व सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचं आताचं राहतं घर, या सगळ्यांवरती टांगती तलवार आणण्याचं काम जर कोणी करतोय तर ही क्लस्टर योजना करत आहे। थोडक्यात या क्लस्टर योजनेमध्ये आज बरीचशी माहिती आम्ही आज चर्चा केली आणि येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या 20 तारखेला आम्ही या क्लस्टरच्या संदर्भात 27 गावातील पूर्ण लोकांची आज एक भव्य बैठक लावणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक गाववाल्यांना आम्ही समजून देणार आहोत तिथे तर आपल्या सगळी जागा आणि सगळे आपले भूखंड असतील किंवा आपली घरं असतील याच्यावरती कशी आता बाधा येणार आहे या क्लस्टर बंद, हे सगळं आम्ही त्या मीटिंगला समजून देणार आहोत। बाधित होतात आणि काय क्लस्टर मध्ये एकूण 27 गावांपैकी त्यांनी असं केलेलं आहे तर काही गावं ऑलरेडी ग्रोथ सेंटर मध्ये बाधित झालेली आहेत, तर काही गावं जी आहेत ते आता बुलेट ट्रेनचं बिझनेस हब मध्ये बाधित झालेली आहेत आणि जी उर्वरित जी सर्व गावं आहेत ही पूर्ण आता क्लस्टर मध्ये देखील बाधित झालेली आहेत। म्हणजे 27 पैकी 27 गावं ही आता या कोणत्या ना कोणत्या स्कीम मध्ये ही आमची बाधित झालेली आहेत। म्हणजे एक प्रकारे येथील आम्ही स्थानिक भूमिपुत्र, आम्ही येथील रहिवाशांना आम्हाला नामशेष करण्याचं काम पूर्णपणे आता या सरकारने आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चालवलेलं।